समाज एक मराठा लाख मराठा होऊ शकते तर आपला ओबीसी समाज साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी। माझे नाव वीरश्री अनिल चांदपूरकर आहे आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघ या संस्थेद्वारे आज आम्ही धरणे आंदोलन देत आहे। ते धरणे आंदोलन आमच्या समाजातील लोकांना काही मागण्या आहे, ज्या केंद्र सरकारकडे 4 मागण्या आणि राज्य सरकारकडे 4 मागण्या आहेत। त्या मागण्याच्या माध्यमातून आम्ही आमच्या समाजातील तळागाळातील लोकांना न्याय मिळालाच पाहिजे, त्यासाठी आम्ही आज धरणे आंदोलनातून सरकारकडे मागण्या ठेवलेल्या आहेत। त्या केंद्र सरकारकडे मागण्या आमच्या अशा आहेत की आमचं स्वतंत्र मंत्रालय झालं पाहिजे आणि जातनीय जनगणना झालेली पाहिजे आणि आमच्या ओबीसी लोकसंख्येच्या याच्यानी स्कॉलरशिप देण्यात आली पाहिजे आणि मुलींना जसं स्कॉलरशिप आहे तशी मुलांना सुद्धा स्कॉलरशिप देण्यात आली पाहिजे। जय ओबीसी, जय संविधान। आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे धरणे आंदोलन संविधान चौकामध्ये करण्यात आलेलं आहे। याची गरज पडलेली आहे कारण सरकार लक्ष देत नाही आहे। सरकारने विद्यार्थ्यांकडे बघून तरी लक्ष दिलं पाहिजे। आज तळागाळातले आजूबाजूचे जे विद्यार्थी आहे त्यांना स्कॉलरशिप मिळणार नाही। पुष्कळ जणांची परिस्थिती सदन नाही आहे, पण जर सरकारने मदत केली, लक्ष दिलं ओबीसींकडे किंवा इतर समाजांकडे सुद्धा, तर आज एक विद्यार्थी मोठ्या उच्च लेवलवर जाऊ शकतो। माझं एकच म्हणणं आहे की आमच्या ज्या मागण्या आहे केंद्र सरकारला, राज्य सरकारला, त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विजय मध्ये पुऱ्या ओबीसी समाजाच्या ज्या विद्यार्थ्यांच्या मूलभूत ज्या शासनाकडे ज्या अडचणी आहे त्यांच्या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ ही एक संघटना लोकांच्या आवाजासाठी आणि ओबीसी समाजाच्या मूलभूत अधिकारासाठी लढणारी ही संघटना आहे। याच्या माध्यमातून पुऱ्या ओबीसी समाजाचा जो 60% जनसमुदाय आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, तरी आपण आपला जो समाज आहे ओबीसी समाज हा उपेक्षितच आहे। यांच्या संपूर्ण ज्या मूलभूत ज्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप म्हणा किंवा शासनामध्ये जो शासकीय नोकऱ्याच्या जागा म्हणा, याच्या शासनाकडून आपल्याला आपला मूलभूत अधिकार मिळावा यासाठी आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून करण्यात येऊन राहिला आणि महाराष्ट्रामध्ये 13-14-15% असेल तो समाज एक मराठा लाख मराठा होऊ शकते तर आपला ओबीसी समाज हा 60% असून एक ओबीसी हा 1 करोड ओबीसी होऊ शकते, 5 करोड सुद्धा होऊ शकते। पण आपण जेव्हा जागृत झालो पाहिजे, प्रत्येक आपल्या समाजामध्ये जागृती करावी अशी मी सर्व ओबीसी बांधवांना नम्र विनंती करतो।